आज आपण इथे मस्त अशी पुरणपोळी बनवणार आहोत. त्यासाठी 1.5 ग्लास इतकी डाळ घेतलेली आहे मी. ती छान अशी आपण धुवून घेऊया. त्याचबरोबर याच्यामध्ये 2 ग्लास इतके पाणी ॲड करायचे आहे आपल्याला. मीठ, हळद, तूप हे ॲड करून घ्यायचं आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत माझ्या. मी झाकण काढून पाहणार आहे आपली डाळ शिजलेली आहे की नाही आहे. आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. आता ही डाळ मी एका जाळीवरती काढून घेणार आहे. याच्यातील पाणी आपल्याला बाजूला करायचं आहे कारण त्याची आमटी तयार करायची आहे आपल्याला. इथे डाळ सगळी अशी काढून झालेली आहे. ती आता एका पातेल्यामध्ये ॲड करून घेऊया आपण. आणि इकडे आमटीसाठी थोडीशी डाळ ठेवलेली आहे मी. गॅसवरती आपण हे पातेलं ठेवून देऊया आणि छान असं परतून घेऊया. इथेच बाजूला मी तांदूळ घेतलेला आहे, तोही आपण छान असा धुवून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ. आपल्याला इथं भात तयार करायचा आहे साईडला आणि त्याच्यामध्ये मीठही ॲड केलेलं आहे मी. आता याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्याचबरोबर इकडे साईडला आपण ही डाळ मॅश करून घेणार आहोत. आता आपण हे छान असं परतून घेऊया आणि आपल्याला याच्यामध्ये आता गूळ ॲड करायचा आहे. इथे गूळ मी 2.5 वाटी इतका घेतलेला आहे, तोही आपण ॲड करून घेऊया आणि छान असं परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता इकडे मी गॅसवरती भातासाठी ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपल्या इकडे साईडला पुरणही तयार होत आहे. याच्यामध्ये 2 चम्मच इतकी मी साखर ॲड करत आहे पुरणामध्ये. तेही छान असं परतून घेऊया आपण. त्याचबरोबर मी साईडला इथं पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 3 चम्मच इतकी बडीशोप टाकलेली आहे. तीही छान अशी भाजून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ ॲड केलेलं आहे आणि विलायची पावडर. हे छान असं वाटून घेऊया आपण आणि हे पुरणामध्ये ॲड करून घेऊया. आपलं पुरण छान असं चवीला छान होईल. हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे. आता आपल्या इथं पुरण तयार झालेलं आहे. आपण हे पुरण वाटून घेऊया. इथं मी अशा पद्धतीने हे पुरण वाटून घेणार आहे. इथे पुरण वाटलेलं आहे मी. आता आपल्याला इकडे पीठ मळून घ्यायचं आहे. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून आता आपण जसं लागेल असं पाणी ॲड करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने ते पीठ मळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे आपल्याला. तेही छान असं मिक्स करून घेऊन आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे त्याचा. हे मळून झालेलं आहे माझं. आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला. आता आपण इथं भज्यासाठी कांदा चिरलेला आहे. आपण कांदी भजी बनवणार आहोत. याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर हळद, लाल मिर्च मसाला, धना पावडर, कांदा लसूण मसाला, ओवा, थोडासा सोडा, आलं लसूण पेस्ट आणि बेसन. हे छान असं आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. आपण सगळे टाकलेले जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग जसं लागेल असं थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करून हे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे माझं बॅटर तयार केलेलं आहे मस्त असं. आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे. तेही मिक्स करून घेऊया आपण. इथे साईडला मी पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये मी कांदा ॲड केलेला आहे. छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला भाजीसाठी. लालसर रंग येईपर्यंत असं परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. आता त्याच्यामध्ये मी खोबरं ॲड केलेलं आहे. तेही छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यातच मी लसूण ॲड केलेलं आहे आणि आलं.
तेही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. छान असं आपल्याला इथे कलर येऊ द्यायचा आहे. माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता इथे आपण साईडला तेल गरम करायला ठेवणार आहेत भज्यांसाठी आणि भाजीचं वाटण तयार करणार आहोत. याच्यामध्ये मी थोडेसे तीळही ॲड केलेले आहेत आणि कढीपत्ता. हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. इथे तेल गरम करायला ठेवलेले आहे. जिरी मोहरीचा मी तडका देत आहे. त्याचबरोबर इथे मी खडे मसाले ॲड केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये थोडासा लसूण ॲड केलेला आहे मी. आपल्या भाजीला छान अशी चव येईल आणि कढीपत्ता ते छान असं आपण परतून घेऊया. आणि आपण वाटलेलं वाटण इथे ॲड केलेलं आहे. तेही छान असं आपण परतून घेऊया. इथे मी मसाले घेतलेले आहेत. तेही आपण ॲड करून घेऊ आणि छान असे परतून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये डाळीचं पाणी जे आपण केलेलं ठेवलेलं होतं साईडला ते ॲड करून घेऊ. मीठ, मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे याची. इथं आपली छान अशी उकळी आलेली आहे भाजीला. आपलं तेलही गरम झालेलं आहे. इकडे साईडला आपण पापड काढून घेऊया. अशा पद्धतीने मी इथे सगळे पापड काढून घेणार आहे. मस्त असे आपले इथे पापड तळून होत आहेत. पाहू शकता छान असे आपले इथे पापड मस्त तळून झालेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये भजी सोडायच्या आहेत. इथे पहा, मी इथे भजी गरम गरम तेलामध्ये छान अशी सोडलेली आहेत. आता हे छान असे आपण परतून घेऊया आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊयात. आता ही सगळी भजी आपण काढून घेऊ. अशाच पद्धतीने मी सगळी भजी इथे काढलेली आहेत. इथे पाहू शकता आपली भजी मस्त अशी तयार झाली आहेत आणि इथे आपली आमटीही तयार झालेली आहे. आता आपण इथे नैवेद्य तयार करून घेऊया. मस्त अशी इथे मी नैवेद्य तयार केलेली आहे आणि ती भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता माझी नैवेद्य टम्म अशी फुगलेली आहेत. ती आपण छान अशी भाजून घेऊ. आता इथे मी साईडला एक उंडा घेतलेला आहे. आपल्याला पोळी बनवायची आहे. त्यात मस्त असं पुरण भरलेलं आहे मी भरपूर असं. ते उंडा मी तयार करत आहे. मस्त असा आपला इथे उंडा तयार झालेला आहे. आता आपण पोळी लाटून घेऊया. अशा पद्धतीने मी इथे पोळी लाटून घेणार आहे. मस्त अशी आपली इथे पोळी तयार होत आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे पोळी. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल. मस्त अशी आता आपण ही पोळी भाजून घेऊया. पहा माझी पोळी टम्म अशी फुगलेली आहे. पीठ छान असं मुरलं होतं माझं आणि इथे सगळ्या पोळ्या मी अशा पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत आणि बनवलेल्या आहेत. इथे आपला नैवेद्यही भरून झालेला आहे आणि या मग जेवायला मस्त असं ताट तयार केलेलं आहे. थँक यू वॉचिंग फॉर माय